हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. ब्रह्मानंद स्वामी महाराज महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तीर्थस्य मानंदकन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाक्रांत गण्डस्थलांगम जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सकल संत चरित्र मालिका उपक्रम अंतर्गत आजचा अतिशय महत्त्वाचा चरित्राचा विषय चांगदेव तथा चांगा वटेश्वर. संत चांगदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक बहुचर्चित अतिशय चमत्कृतीपूर्ण चरित्र, सर्वात वयोवृद्ध चरित्र म्हणून चांगदेव महाराजांचं चरित्र प्रख्यात आहे. चांगदेव महाराज हे एक महान योगी होते. 1400 वर्षाचे तपती तीर रहिवासी. असं म्हणतात की चांगदेव महाराजनी 14 वेळा मृत्यूला परत पाठवलं होतं. 1400 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. दर 100 वर्षाला मृत्यू यायचा. चांगदेव महाराजांनी तपश्चर्याने एवढ्या योगसिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या की ते यमराजाला परत पाठवायचे. आत्मा आज्ञाचक्रामध्ये ब्रह्मांडामध्ये विलीन करायचे. यम निघून जायचा, पुन्हा 100 वर्षांनी यायचा. असं 1400 वर्ष झालं. वास्तविक पाहता संत चांगदेव महाराज हे नाथ संप्रदायामध्ये त्यांचं मोठं स्थान होतं. योग्य गुरु त्यांना मिळाला नाही. त्यांनी होऊन गुरु शोधला नाही, गुरुने होऊन त्यांना शोधलं नाही. त्याच्यामुळे ते निर्गुरु अवस्थेमध्ये 1400 वर्ष राहिले. पण त्यांची तपश्चर्या इतकी थोर होती. ते प्रथमतः नजरेस पडले ते तापी पयोष्णी तीरावर चांगदेव नावाच्या गावी. चांगदेव महाराजांचाही जन्मकाल उपलब्ध नाही, पण ते ज्ञानोबारायांच्या आणि नामदेवरायांच्या समकालीन आहे. याबाबत आता मतभेद राहिला नाही. तापी पयोष्णी तीरावरील चांगदेव या गावी ते प्रथमतः दृष्टीस पडले. तपश्चर्या करत असताना एका गुराख्यानं त्यांना बघितलं. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला. अशा अवस्थेमध्ये ते त्या गुराख्याला दिसले. त्यानं सर्व गावामध्ये चर्चा केली. नंतर लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. नंतर चांगदेवांचा शिष्य संप्रदाय प्रचंड प्रमाणामध्ये वाढला. चांगदेवपुरी असं म्हणून ते गाव पुढे प्रसिद्धीस आलं. काही लोकांच्या मताने, काही तज्ज्ञांच्या मतानं, काही अभ्यासकांच्या मते त्यांच्या चांगल्या दिसण्यावरून त्यांचं नाव चांगदेव असं ठेवण्यात आलं होतं. आई वडील जन्मस्थळ वगैरे गोष्टी मात्र त्यांच्या बाबतीमध्ये इतिहासात उपलब्ध राहिल्या नाही. तशी चांगदेवांची जन्मकथा फार प्रसिद्ध आहे.
एकदा इंद्राला काही कामासाठी स्वर्गातून बाहेर जायचं होतं. अमरावती सोडून त्याला बाहेर जायचं होतं. त्याच्या हाताखाली काम करणारे जे अनेक मरुद्गण होते, त्या मरुद्गणांपैकी एका मरुद्गणाला इंद्रानं सांगितलं का बाबा रे, मी बाहेर कामासाठी चाललोय, तोपर्यंत हा स्वर्गाचा कारभार तुझ्याकडं. मरुद्गणानं आज्ञा मान्य केली आणि सांगितलं इंद्राला का हो महाराज, मी हे सर्व काम करतो, तुम्ही काही चिंता करू नका. आणि ते काम सोपून इंद्र बाहेर गेला. पण परत आल्यानंतर कारभारामध्ये थोडीशी गडबड झाली होती. इंद्राच्या सांगून गेलेलं काम, कार्यभाग किंवा आज्ञा त्याने योग्य प्रकारे पाळलेल्या दिसून न आल्यामुळे इंद्राला राग आला. आणि राग आल्यावर इंद्रानं त्या मरुद्गणाला शाप दिला का तुझा अधपात होऊन तू पृथ्वीवर मनुष्य योनीमध्ये जन्माला यायचे. अधपात असा शब्द ऐकल्यावर मरुद्गण घाबरला, पण तो बोलण्यामध्ये फार वाकबगार होता, गोड बोलणारा होता, मनाचा मवाळ, वाणीचा रसाळ अशा स्वरूपाचं त्याचं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यानं इंद्राला खूप गोड बोलून प्रसन्न करून घेतलं. तो त्याच्या हातोपाया पडला. आणि मग इंद्रानं त्याला सांगितलं, ठीक आहे, आता मी तुला शाप दिला, मृत्यूलोकामध्ये तुला जन्म घ्यावाच लागेल. पण हे मरुद्गणा, मृत्यूलोकामध्ये तुझा जन्म असा अवेळी होणार नाही, वाईट वेळी होणार नाही, आणि मृत्यूलोकामध्ये तुझा अधपात होणार नाही. तुझा जन्म अशा शुभ वेळी होईल का ज्या वेळेला महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्षला, महाआदिशक्तीची मुक्ताबाई, दासीजनी लागे पायी. हे 4 अवतार ब्रह्मा, विष्णू, महेश आणि योगमाया ज्या वेळेला पृथ्वीवर अवतार घेतील त्यावेळेला तुझा अवतार तिथं होईल. भगवान शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताई, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती राया. अशा वेळेला तुझा अवतार होईल आणि त्यांची संत संगती तुला लाभेल आणि त्यातून तुझा उद्धार होईल, तुझं कल्याण होईल. शिवाय मृत्यूलोकामध्ये तुझी संत संप्रदायामध्ये उच्च पंक्तीमध्ये गणना होईल, तुझी कीर्ती होईल. अशा प्रकारचा आशीर्वाद चांगदेवाला म्हणजे त्या मरुद्गणाला इंद्राने दिला. आणि त्या उशापाच्या योगानं चांगदेवाला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागला त्या मरुद्गणाला. आणि मग त्याने खानदेश प्रांतामधल्या चांगदेवपुरी या भागामध्ये ती तपश्चर्या केली, तापी पयुष्णी नदीच्या तीरावर. याचा उल्लेख कान्होपात्रेंनी केला आहे. 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासी. यावरून चांगदेवानं संपूर्ण तपश्चर्या 1400 वर्षे ही तापी पयुष्णी तीरावरच केली, याबद्दल काही वाद नाही. त्या पुढे मात्र चांगदेव काही काळासाठी पुण्यस्तंभ नावाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर येऊन राहिले. हे पुण्यस्तंभ म्हणजे आजचं पुणतंबा, कोपरगावपासून 10 किलोमीटर अंतरावर साधारण आग्नेय दिशेला पुण्यस्तंभ किंवा पुणतंबा नावाचं गाव आहे. चमत्कारांच्या बाबतीमध्ये त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्यामुळं मोक्ष आम्हा घरी कामारी दासी एवढं त्यांचं सामर्थ्य होतं. प्राणस्तंभन करण्याची त्यांना सिद्धी प्राप्त होती, म्हणजे सर्व सिद्धी प्राप्त होत्या. ते ज्या वेळेला 6-6 महिन्याची समाधी लावायचे आणि समाधीतून बाहेर आले की चांगदेवांची प्रसिद्धी याच्यासाठी होती. मेलेले लोक त्यांचे प्रेत पार्थिव चांगदेवांच्या समाधी स्थळाच्या बाहेर, ध्यान मंदिराच्या बाहेर आणून ठेवायचे. आणि चांगदेव महाराज त्या समाधीतून जागे झाले का त्यांनी उघडलेले त्यांच्या दृष्टीतून अमृत शिंपण व्हायचं आणि ती संपूर्ण समोरची
आणून ठेवलेली प्रेतांची रांग जिवंत व्हायची. उठ म्हटलं का ते जिवंत होऊन निघायचे. त्यामुळं चांगदेवांचा शिष्य संप्रदाय आणि चांगदेवांची लोकप्रियता खूप वाढली. एक वेळेला पैठणवरून येताना ही 4 मुलं म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, ही 4 मुलं आळंदीला जाताना पैठणहून पाठीमागे जात असताना पुण्यस्तंभ या ठिकाणी आले. चांगदेव समाधीमध्ये होते. मग ज्ञानोबारायांनी म्हटले ठीक आहे, एवढ्या मोठ्या योग्याची समाधी येते, एकदा दर्शन घेऊ. निवृत्तीनाथांनी होकार दिला, गालामध्ये हास्य केलं आणि ही 4 भावंडं बरोबर रेडा, सच्चिदानंद बाबा, अशा प्रकारची ही यात्रा चांगदेवांच्या ध्यान मंदिराच्या जवळ तपश्चर्याच्या ठिकाणाजवळ आली. तो बघितलं संपूर्ण प्रेतांची रांग पडलेली, लोक त्याला राखत बसलेले. अरे म्हणले कशासाठी बसले इथं? त्या लोकांनी सांगितलं इथले हे योगी चांगदेव महाराज जागे झाले आणि त्यांनी ह्या प्रेतांकडे डोळे उघडून बघितलं का ह्या सर्व प्रेत जिवंत होतात, त्याच्यासाठी आम्ही वाट पाहतोय. ज्ञानोबाराय म्हणले विशेषच आहे, एवढं सामर्थ्य यांच्यामध्ये कसं, आणि त्याच्यासाठी एवढी वाट कशाला पाहिजे? मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. त्याच्यासाठी त्याच्या समाधीतून बाहेर यायला कशाला पाहिजे? नामदेवांनी, ज्ञानोबारायांनी त्या संपूर्ण प्रेतांकडे बघितलं आणि त्यांना म्हणले अरे उठा उठा जागा, पाठी भया आले मोठे. उठा उठा म्हटल्याबरोबर त्यांनी जागे झाले. ते उठा उठा जागा, पाठी भया आले मोठे. अन्वय असा आहे का अरे उठा, जागे व्हा, पाठीमागून केवढं भय आले, उठा. पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. ती सर्व प्रेत उठली आणि चालायला लागली. त्या 4 भावंडांकडे पाहिल्यावर तिन्ही देव जैसे प्रब्रह्मीचे ठसे. लोकांना वाटलं लोक कसे असतात, चमत्काराला नमस्कार करणारी. ते म्हणले अरे 6 महिने वाट पाहून हा योगी जिवंत करणार, हे तर तत्काळच आहे. अगदी समोरच उठा म्हटले आणि प्रेत उठले. लोकांनी यांचा जे जेकार केला. पण ज्ञानोबारायांनी ओळखलं की इथं जास्त थांबण्यामध्ये अर्थ नाही, चला निघा. ज्ञानोबाराय म्हटले चला आळंदीला जाऊ. तिथून ज्ञानोबारायांची ती यात्रा, ती दिंडी आळंदीला निघून गेली. पण 6 महिन्यानं हे महाशय समाधीमधून जागे झाले, चांगावटेश्वर. आणि त्यांनी विचारलं अरे माझं गिराईक दिसत नाही, म्हटलं इथे काय झालं? कोणी माझ्यापेक्षा मोठा होलसेल दुकानदार आला का? कारण ज्याच्याकडं माल आपण नेहमी घेतो त्याच्याकडं घेतला नाही, याचा अर्थ त्याच्यापेक्षा स्वस्त आणि त्याच्यापेक्षा प्रेमानं माल देणारा कोणीतरी दुकानदार भेटला आला पाहिजे. तुकोबारायांनी जसं वर्णन केले, मांडिले दुकान आली अशी देती दान, अशा पद्धतीचं सामर्थ्य दुसरं कोणात आहे? लोकांनी सांगितलं अहो तुमच्यापेक्षा मोठा म्हणजे कसा, 4 भावंड होती आणि अगदी पाहण्यासारखी होती, अगदी सुंदर गोमटी, अगदी परमेश्वराची रूपच, सगुण साकार ब्रह्म म्हणावा अशा प्रकारची ती 4 बाळं होती. त्यांनी विचारलं की हे का ठेवलं? आम्ही सांगितलं असं कारण आहे. मग ते म्हणले उठा उठा जागा, पाठी, आणि ती सर्व प्रेत जिवंत झाली. मग तुमची वाट पाहायला लोक कशाला थांबतील? चांगदेवरायांचा अहंकार जागा झाला. चांगदेवरायांनी विचारलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? असे पत्र लिहा. त्यांना शिष्याला बोलवलं आणि त्या शिष्याला त्यांनी सांगितलं लिही पत्रक. शिष्यानं लिहिलं सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, अनेक अनेक आशीर्वाद. चांगदेव म्हटले काय लिहिलं? म्हटले अनेक अनेक आशीर्वाद. अरे म्हटले असं कसं लिहितो? मी 6 महिने तपश्चर्या करतो तेव्हा एकदा प्रेत जिवंत करतो आणि ते उठाउठी प्रेत जिवंत करतात. एवढं त्यांचं सामर्थ्य, दैन्य जाय उठाउठी, एवढ्या प्रकारचं सामर्थ्य त्यांचं आहे. त्यांना आशीर्वाद लिहून कसा चालेल? म्हटले मग असं करू, सप्रेम नमस्कार लिहू आणि साष्टांग शिरसाष्टांग दंडवत लिहू. चांगदेव म्हटले असं कसं चालेल? दंडवत लिहायचं म्हटलं तर माझं वय 1400 वर्ष आणि ते म्हटले तुम्ही 20 वर्षाचा, 22 वर्षाचा छोकरा, म्हणजे मी त्याला 1378 वर्षानं वडील, आणि मग कसं काय दंडवत लिहायचा? ते माझ्यापेक्षा लहान आहे, वयानं लहान आणि मानानं मोठा, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. मग शेवटी ते म्हटले आता काय लिहायचं? आशीर्वाद लिहावा. तर कार्य त्यांचं मोठं,
दंडवत लिहावा. तर वय आपलं मोठं, मग त्याच्यापेक्षा असं कर म्हटले, ते पत्र इकडं दे. त्याची सुरळी केली, गोळा केलं, घडी केली आणि ते पत्र त्यांनी पिशवीमध्ये बांधून सांगितलं, हे घेऊन जाण आळंदीला द्या. ज्या वेळेला आळंदीला ते पत्र द्यायला त्यांचा शिष्य गेला, ज्ञानोबाराय बसले होते. मुक्ताई बाहेर अंगणामध्ये मोगऱ्याची फुलं गोळा करत होती. मुक्ताईला त्याने विचारला, हो ते संत ज्ञानोबाराय इथंच राहतात का? म्हटले हो. काय? म्हणलं मी पुण्यस्तंभावरून आलो, पुणतांब्यावरून, आणि हे माझ्या गुरुचं पत्र आहे. ते पत्र मुक्ताईनं घेतलं आणि तिनंच उघडून बघितलं. बघितल्यावर समोर बघितलं आणि मुक्ताई हसली. ती म्हणली, ज्ञानदादा चांगा कोराचे कोराच राहिला. म्हटला काही उपयोग नाही. 1400 वर्षाची तपश्चर्या चांगदेवाची वाया गेली. पण ज्ञानोबाराय म्हणले, मुक्ता 14 वर्षाचा संसार करून लोक पार बरबटून जातात, पण चांगदेवरायांनी अहंकार जरी जपला असेल, ठीक आहे, कार्य अहंकार गेला नाही, पण चांगदेव 1400 वर्ष कोरे राहिले, हेच मोठं भाग्य आहे. त्यांनी शिष्याकडे लिहून पाठवलं की काही हरकत नाही, आम्हाला भेटायला या. आणि मग त्या भेटीची आज्ञा घेऊन चांगदेवराय निघाले भेटीला. पण भेटीला जातानाही चांगदेव महाराजांच्या मनातला अहंकार गेला नव्हता. अहंकार फार जाणं अवघड असतं. तुकोबाराय म्हणतात, तो फक्त संतांचाच जातो, किंवा ज्याचा अहंकार जातो. पुसोनिया ठाव अहंतेचा पुसोनिया ठाव. किंवा एकनाथ महाराजांनी सांगितले, बाबा भक्तिप्रेमाविन, भक्ती प्रेमच पाहिजे, जिच्यामध्ये अभिमान नाही पाहिजे. अभिमान जर त्याच्यामध्ये असेल, अभिमान नित्य नवा तया माझी, तो अहंकार नको. पण हे अहंकाराने निघाले, व्याघ्रावर बसले. हजारोचा शिष्य समुदाय पाठीमागं, चांगदेवाच्या गर्जना चालू, घोषणा चालू, हातामध्ये सर्पाचा चाबूक. आणि चांगदेवराय विसाव्याच्या वडापासून खाली उतरले. तो घोष ऐकू गेला आणि कोणीतरी पळत जाऊन सांगितलं, म्हटले, अबो बाबो ज्ञानोबा, ते महार मोठे पुण्यस्तंभाचे, पुणतांब्याचे महर्षी योगी आपल्याला भेटायला आले. वाघावर बसलेले, हातामध्ये मोठा साप आहे, त्याचा फणा उभारलेला आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, काही हरकत नाही, अजूनही त्याचा भ्रम गेलेला नाही. त्यांनी शेजारच्या भिंतीला सांगितलं, आता बाई चालायचं आहे आपल्याला. ती तयार झाली. म्हटली, महाराज कुठं जायचं? म्हटले, चला चांगदेवाचा. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती, ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप, ज्ञानोबा माझा. जेव्हा भिंत चालत आली त्यावेळेला मात्र चांगदेवाचा संपूर्ण अहंकार गळून पडला. हातातला साप कुठं पळाला, कोणत्या बिळात शिरला ते कळलं नाही. वाघाची कधी शेळी झाली ते समजलं नाही. चांगदेवराय त्याच्यावरून उतरले, धावत धावत आले. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, अशी अवस्था झाली. आणि मग ज्ञानोबारायांनी त्यांना उचलून घेतलं आणि सांगितलं, बाबा रे, इथपर्यंत जगला, ते वाया गेलेलं नाही, अजून कोरा राहिला, म्हणजे संस्कार करायला जागा आहे. कोऱ्या पाटीवर लिहिता येतं, खोडलेल्या नाही, अजून संस्कार करायला जागा आहे. ते म्हटले, महाराज मला दीक्षा द्या, आपणच माझे गुरु. गुरुशिवाय जीवनामध्ये काही उपयोग नाही. गुरु हा धैर्याचा डोंगरू, गुरु हा कृपेचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गरू, कदा काळी डळमळेना. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुमचा गुरु वेगळा आहे, तुमचं गुरुस्थान वेगळं आहे, ते तुम्हाला योग्य वेळी मिळेल. त्यांना सिद्धपेठामध्ये नेण्यात आलं. आणि मग ज्ञानोबारायांनी त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी 65 ओव्या लिहिल्या. त्या ग्रंथाचं नाव आहे चांगदेव 65. ज्ञानोबारायांनी तो त्यांच्यासाठी लिहिला. महानता ज्ञानोबारायांची केवढी आहे, लीनता ज्ञानोबारायांची केवढी आहे, का जो ग्रंथ त्यांच्यासाठी लिहिला त्या ग्रंथाला त्यांनी त्या शिष्याचं नाव दिलं. ज्याचा उद्धार करायचा त्याच्या नावाचा ग्रंथ लिहिणारा हा गुरु जगामध्ये वेगळा आहे. अशा प्रकारचा गुरु तुम्हाला कुठं? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईशे. एवढं मोठं सामर्थ्य, एवढं मोठं वैराग्य आणि एवढी मोठी दुसऱ्याला महत्ता मिळवून देण्याचं
चरित्र किंवा सामर्थ्य जगामध्ये दुसऱ्या कोणाकडं नाही, पण ज्ञानोबारायांनी तो ग्रंथ त्यांच्यासाठी लिहिला आणि त्यांचंच नाव दिलं, स्वस्ती श्री वटेशू अशी सुरुवात करून 65 ओव्या लिहिल्या. चांगदेवानं त्या 4 महिने चातुर्मासामध्ये वाचल्या, पण चांगदेवरायांच्या डोक्यात उजेड पडला नाही. शेवटी त्यांना समजेना. एक दिवस चांगदेवरायांना मोठा प्रश्न पडला की आता लिहून दिलं, समजत नाही, म्हणावं तर अज्ञान दिसल. मी तो अल्पमतीहीन अशी माझी अवस्था झाली, पण काय सांगावं. पण ज्ञानोबारायांच्या ते लक्षात आलं आणि मग त्यांनी त्या दिवशी मुक्ताबाईला सांगितलं का बा वर्म हे जाणून शरण आलो. आज मात्र त्याला दीक्षा द्यायची. पहाटेच मुक्ताबाई स्नानाला गेल्या. चांगदेवाच्या स्नान करण्याचीच ती वेळ. चांगदेव उठले आणि इंद्रायणीवर स्नानाला गेले. समोर बघितलं तर मुक्ताबाई स्नान करते. मग मात्र चांगदेव लाजलेन बाजूला थांबले. स्वप्नीची आत्मा केवता आहे, मागुता आहे नवल काही, चांगा म्हणे आहे सांग मुक्ताबाई, लटिके साच वर्तते देही. मुक्ताबाईनं सांगितलं, अरे चांगा, लाजला का तू? या देहावर काय जातो? स्त्रीलिंग पुल्लिंग हा भेद कुठून आला बाबा? संपूर्ण तिथूनच निर्माण झालेले. मुक्ताई म्हणे चांग या भ्रमिस्त देही, निर्धारी राही स्वप्न कैचे. पाहतो काय स्वप्नात असल्यासारखा म्हटला. तू आणि मी एकच आहे, बंधन नाही बद्ध नाही, साचकी लटके तीही नाही, किंवा मी माझे दुरीस आशा पासचित्ती, मोह म्हणता भ्रांती अहम भावे, किंवा हे मी हेम प्रचित पाही, अनुभव आलिया सांगा ते काही. सोनं आणि सोन्याचा अलंकार हा जसा वेगळा नसतो, तसं परमेश्वर आणि परमेश्वराने निर्माण केलेली ही जीवसृष्टी वेगळी नसते. तू चांगा, मी मुक्ता, तू पुरुष देह, मी स्त्री देह, याच्यामध्ये काही तथ्य नाही. गुण ना निर्गुण शब्दातीत, तेथे तू निश्चित बाळा निज. तिनं मग मांडणीवर त्याचं डोकं घेतलं आणि सांगितलं, बाबा झोप, काही लाजू नको, पाळणा लावेला हृदय कमळी, मुक्ताई जवळी साधविते, शांती क्षमा विदेह पै वर्णिती, नाव पै ठेविती अद्वैताशी, वटेश्वर सुत चांगा अवधूत, मुक्ताई शांतवित ज्ञानदृष्टी. चांगोबाला त्यांनी बोध केला आणि मग त्या चांगदेव 65चा अर्थ चांगदेवाला उलगडू लागला. पण मुक्ताबाई म्हणली, घाबरू नको, तोही तुला मी पूर्ण उलगडून सांगते. आणि मग विसावाच्या वडाखाली बसून मुक्ताबाईनं चांगदेवाला संपूर्ण त्या चांगदेव 65चा अर्थ समजावून सांगितला. बाळक चुकले सुकुमार तान्हुले, त्याने पै सांडिले माया जाळ, जो 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 पुत्रा ते निजविती, अनुहात ओवी निशब्दाची, मावळली दिशा वाचा पै खुंटली, मायापै भेटली मुक्ताबाई, मुक्ताबाई म्हणे नाव पै ठेवीन, सुता बोलावीन वटेश्वरा. अशा प्रकारे एकांतीचं गुज ब्रह्मज्ञानाची खीर चांगदेवाला मुक्ताबाईनं खाऊ घातली आणि चांगदेवाचं जीवन त्या दिवसापासून धन्य झालं. त्याच्यानंतर ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर तिथून पुढे जाऊन सोपानदेवांची समाधी झाली. तो प्रवास मात्र चांगदेवानं तिथून पुढे ज्ञानोबारायांच्या किंवा मुक्ताबाईच्या त्या समूहाला, संत समूहाला सोडलं नाही. मग सोपानाची समाधी झाली ती वटेश्वरावरच. वटेश्वर म्हणजे सासवडमधलं भगवान महादेवाचं मंदिर आणि सिद्धेश्वर म्हणजे आळंदीतलं भगवान महादेवाचं मंदिर, जिथं ज्ञानोबारायांची समाधी झाली. त्यानंतर सासवडच्या वटेश्वर मंदिरासमोर सोपानदेवांची समाधी झाली आणि मग तिथून तो मेळा निघाला. नामदेवरायांनी जे समाधी अभंगांमध्ये वर्णन केलेले का सासवडावरून निघालेला तो मेळा पुढे भुलेश्वराला गेला, तिथे 10 दिवस राहिला. भुलेश्वरावरून निघालेला तो मेळा पुढे कच्चेश्वराला गेला, तिथं 10 दिवस राहिला. कच्चेश्वरावरून तो निघालेला मेळा पुढे महालयाला आला, म्हणजे नेवाशाला आला, तिथं 10 दिवस राहिला. आणि नेवाशावरून निघालेला तो संत मेळा मग पुण्यस्तंभ या ठिकाणी आला, म्हणजे पुणतांब्याला आला. आणि मग नामदेवानं सांगितलं का आता मात्र समाधीचं स्थान जे आहे ते चांगदेवाचं आहे आणि समाधीचा नंबर पण चांगदेवाचा आहे. चांगदेवाच्या समाधीच्या प्रसंगाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. मोठा मंडप दिला. विसोबा खेचरांनी स्वतः समाधीची जागा तयार केली असं नामदेवराय वर्णन करतात. चांगोबाचा हात धरी विशोबा असं त्यांनी वर्णन केलेले.
पुंडलिकानं जागा स्वच्छ केली असं म्हटलेलं आहे. राही रखमाबाईनं आरती ओवाळली असं म्हटलं आहे. आणि मग चांगावटेश्वराची समाधी पुनतंबा या ठिकाणी झाली. काही अभ्यासकांच्या मते ती समाधी तापी तीरावरच आहे असं त्यांचं म्हणणं आहे, चांगदेवपुरी या गावी जळगाव जिल्ह्यामध्ये. परंतु ते प्रमाणानं सिद्ध होत नाही. आणि काही अभ्यासकांच्या मते पुनतंब्याची समाधी ही चांगदेवांचा मुख्य शिष्य चांगामुधेश या संताची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्या मतांचा विचार करणं मला आवश्यक वाटत नाही. त्याचं कारण असे का चांगदेवाच्या समकालीन संत हे नामदेव महाराज आहे का जे त्या समाधी प्रसंगाला हजर होते. आणि त्या समाधी प्रसंगाच्या अभंगांमध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपानदेव महाराज आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला चांगदेवांच्या समाधीचे अभंग नामदेव महाराजांनी लिहिले. त्याच्यामध्ये त्यांनी जे वर्णन केलेले त्या वर्णनानुसार पुण्यस्तंभ गौतमी तटी असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. गौतमी म्हणजे गोदावरी आणि पुण्यस्तंभ म्हणजे पुनतंबा याबद्दल कोणताही वाद नाही. आणि म्हणून चांगदेवांची समाधी पुनतंबा या ठिकाणीच मानलेली. त्यांची आरती, त्या आरतीमध्ये थोडासा समस्या निर्माण करण्यासारखा भाव आहे. तापी तिरी देव प्रगट झाला, प्रगटली मूर्ती आनंद झाला, जय जय आरती जय वटेश्वरा, निराकार साकार तुची शंकरा, सद्भावे आरती तुझ परात्परा, भक्त तारा वया कर्पूर गौरा असं म्हटलेले. पण त्या आरतीमध्ये ह्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे. मुक्ताई प्रसादे चांगावटेश्वरी, ऐक्य ओवाळीत आरती चांग्या करी असं म्हटलेले. यावरून मुक्ताई हीच चांगदेवांची गुरु याबद्दल वाद नाही. आणि चांगदेवांचं प्रगट स्थान तापी तिरी देव प्रगट झाला याच्यावरून चांगदेवांचं प्रगट स्थान हे तापी पयोष्णी तीर याबद्दलही वाद नाही. आणि चांगदेवांचं समाधी स्थान हे पुनतंबाचे याबद्दलही काहीच वाद नाही. त्यांची समाधी इसवी सन 1305 झाली. सुमारे 77 अभंग चांगदेवांचे उपलब्ध आहेत का जे आज प्रस्तुत गाथेमध्ये किंवा सकल संत गाथा शासकीय प्रतीमध्ये दिलेले. त्यांची रचना मात्र अतिशय कूट आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मुक्ताईचे अभंग अतिशय कूट स्वरूपाचे, कूट रचना याचा अर्थ असा की जिथं जो सरळ अर्थ दिसतो तो त्या अभंगांमध्ये नसतो, त्याचा वेगळा अर्थ असतो. त्याचा एक नमुना या ठिकाणी आपण चांगदेवांच्या कूट अभंगांचा बघणार आहे. सासूचे आधी सून जन्मली, सून मारून सासू नवरी झाली. याचा अर्थ सासूचं लग्न सुनाला मारल्यानंतर झालं. सासूचं लग्न जर सुनाला मारल्यानंतर झालं तर सासूला सून कुठून आली हा मोठा प्रश्न पैदा होतो. दुसरी गोष्ट, सासूच्या आधी सून जन्मली याच्यामधलं जे कूट आहे त्याला ब्रह्मज्ञानाचा त्याला समाधी अर्थ असतो. आचोजी चोजविले ते स्वर्गी जाणवले रे भाई, पुत्र पितियाचा व्रतबंध करी, वांज सासू कन्यादान जे नोवरी, सिद्धांतीचे वर्म अनुभवी जाणे, वटेश्वर चांगा बोलीला खुने. सासूच्या आधी सून जन्मली याचा अर्थ माया. माया सासूच्या आधी जन्माला आली नाही, पण आपण जन्माला आल्यानंतर आपण ज्याला जन्माला घातलं त्याला विसरून त्याला आपण वरती बसवतो आणि सांगतो हे देवा मी तुझं हे मंदिर बांधलं. याचा अर्थ तू देवाच्या नंतर जन्माला आला, देवाने तुला जन्माला घातलं आणि तू देवाला सांगतो का मी तुझं मंदिर बांधलं, मी तुझी पूजा केली, मी तुला नैवेद्य दाखवतो. याला म्हणायचं सासूच्या आधी सून जन्मली. मायावरती गेली, मूळ परब्रह्माला ती विसरली. पण मुंगीचे या गळा तुळशीचा लोढणा, अत्यल्प जीव, अतिशय अविनाशी जीव, वाया गेलेला जीव, कुठलीही शक्ती नसलेला जीव, मुंगीसारखा म्हणजे अतिशय दलित किंवा पीडित किंवा अतिशय अशक्त असा जो जीव असतो त्याला मात्र तुम्ही तुळशी माळ गळा जर घातली तर चांगा वटेश्वर सांगतो खुना. मग मात्र मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला. हा मुक्ताबाईचा अभंग तोही कूटच आहे. आणि त्याचे शिष्य मुक्ताबाईचे म्हणून चांगदेवाचे अभंग कूटच आहे. याचा अर्थ इतकाच आहे का मागून जन्माला आलेला देव परमेश्वराला मी तुझ्या आधी जन्माला आला असं भासवून स्वतःच्या अहंकारामध्ये स्वतःचा नाश करून घेतो. पितियाचा व्रतबंध पुत्र करी, पुत्र पितियाचा व्रतबंध करी. याचा अर्थच तो आहे का खराचा आपला बाप परमेश्वर आहे, त्यानं आपलं मौजी बंधन केलेलं आहे, त्यानं आपलं बारसं घातलेलं आहे.
पण आपल्याला असं वाटतं की मी देवाचा उत्सव करून राहिलो, मी आषाढी एकादशीची वारी करून राहिलो. याला म्हणायचं पुत्र पितियाचा व्रतभरण न करी. म्हणून जरी ते कूट असले, समजण्यासाठी अवघड असले, पण त्याच्यामध्ये अतिशय निखळ निवळशंक ब्रह्मज्ञान जिकडे तिकडे पसरलेले आणि तो एक प्रकारचं चांगदेव महाराजांचं वाङ्मय म्हणजे अतिशय उच्च स्वरूपाचं अमृताचा वर्षाव आहे. त्या वाङ्मयाचा, त्यांच्या चरित्राचा प्रसार आणि प्रभाव या नव्या पिढीला उपयुक्त ठरावा म्हणून हा उपक्रम. सर्वांनी त्या चरित्राचं श्रवण करावं, त्याचं मनन करावं, चिंतन करावं, मुळातून त्यांचं साहित्य वाचावं. आपल्या जीवनाला शांतता लाभेल आणि नव्या पिढीवर संस्कार होण्यास या चरित्राचा निश्चित उपयोग होईल. आणि म्हणून हे चरित्र आपणासमोर प्रस्तुत करण्याचं धाडस केलं. बोलताना काही चुकीचं गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल ती संत सद्गुरूची कृपा. झालेली ही सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्णविराम देऊ. कुंडली वरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. विठाला 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 विठाला.